मित्रांनो गुड मॉर्निंग. आणि काकींचं इथं काम चाललंय. लाडू काय म्हणता येईल काकीला? लाडू बनवायचं नाही, त्याला शेप द्यायला काय म्हणता येईल? वेगळ्या शेप. हा वेगळ्या. हे नारळ आणि रव्यापासून बनलेले हे लाडू काकी बनवत आहे. आणि काजू वगैरे सगळे टाकले. आणि काकी काय सांगाल ह्या लाडूंबद्दल? हे लाडू आहेत ना, बाबा आमटे जे होते ते बाबा आमट्यांपासून तर त्यांच्या सगळ्या फॅमिलीला म्हणजे प्रकाश, विकास, मंदावहिनी, भारती वहिनी आणि त्यांची मुलं सगळ्यांना प्रचंड आवडतात. आणि माझ्या हातचा हा वेगळा शेप पण बाबा आमटे एकदा मला म्हणाले होते, अगं हे कुठल्या मशीन मधनं काढून आणले सगळे एकसारखे? कारण बाबा, मी म्हटलं नाही बाबा, मी हातानेच करते. काय सांगते म्हणे, तू हाताने केले म्हणे, फारच छान आकार आहे म्हणे हा. तेव्हापासून ते लाडू त्यांच्या आवडीचे आहेत म्हणून मला पण खूप त्यांना द्यावेसे वाटतात. ज्या ज्या वेळेला नाशिकहून कोणी तिकडे गेलं हेमलकशाला किंवा आनंदवनात, तर मी हे लाडू आवर्जून पाठवते. आवर्जून पाठवते, कारण त्यांना ती प्रेमाची घाई झाली ना. तुम्ही आज किती दिवसानंतर प्रकाश भाऊंला भेटताय? नाही, मागच्या महिन्यात ते आले होते. पण तेव्हा मनमोकळ्या गप्पा नसतील झाल्या ना? हा, गप्पा नाही झाले. आणि त्यांना घाई, म्हणजे ते जरा उशिरा जाणार होते, त्यांचे कार्यक्रम खूप लागून होते मुंबईला. त्यामुळे मला त्यावेळेला त्यांना लाडू नाही देता आले. मी मंदावहिनींना म्हटलं होतं की 6 तारखेला तुम्ही नाशिकला येत आहेत मे मध्ये, तेव्हा मी नक्की सांगा तुम्ही राहणार असाल आणि लगेच हेमलकशाला जाणार असेल तर मी तुम्हाला, मला लाडू द्यायची इच्छा आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतः तिकडे राहायच्या लाहिरी आणि हेमलकशामध्ये किती अंतर होता का? 22 किलोमीटर. फक्त 22 किलोमीटर? तेव्हा पण तुम्ही बाबांसाठी? हा, बाबा आनंदवनात राहत होते ना, तिथून ते 250 किलोमीटर लांब. अच्छा, आनंदवन, हेमलकशा आणि लाहिरी. अच्छा, हा. तेव्हा पण बाबांसाठी बनायचं रेग्युलरली? हो, जेव्हा जेव्हा आनंदवनात कोणी हेमलकशाला येत असे आणि मला कळलं की कोणी आलेलं आहे आनंदवनातून, तर मी बाबांसाठी हे लाडू पाठवत असे. त्याच्याकडे बस म्हणजे कुठलंही व्हेकल नव्हतं. आम्ही पायीच जायचं 22 किलोमीटर हेमलकशाला. म्हणजे रस्तेच नव्हते का? ते नव्हते, रस्ते होते, कच्चे रस्ते होते मातीचे. तुमच्याकडे व्हेकल नव्हतं? नाही, आमच्याकडे नाही, व्हेकल यायला रस्ताच नव्हता. अच्छा, पायी चालायला होता? बैलगाडी. अच्छा, जे काल प्रकाश आमट्यांनी तिथे सांगितलं ना, सगळी म्हणजे सगळे माडिया जी लोक होती ती सुद्धा पायी जायची. आणि तुम्हाला तिथली भाषा येते का? अर्थात. हा, मग त्या भाषेत सांगा ना की म्हणजे प्रकाश भाऊंला तुम्ही हे बनवताय असं सांगा ना त्या भाषेत. ईद लाडू गोम्मा नाना प्रकाश भाऊ मंदावहिनी इरवूर काशी ही ना किसी. पण मला एकही त्यातला शब्द कळाला नाही. कुठला? आता जे माडिया भाषा बोलले, ही माडियाच आहे ना, पूर्ण आदिवासी पूर्ण भाषा वेगळीच आहे. म्हणजे जेवढं इंग्लिश आणि मराठीमध्ये जेवढा फरक आहे ना, तेवढाच तो काय म्हणतात मराठी आणि माडियामध्ये. माडिया असं पटकन सहजासहजी कोणाला हे होत नाही, समजत नाही. आणि ही माडिया अमरावती किंवा गडचिरोली सगळीकडे हीच भाषा बोलली जाते? नाही, अमरावतीकडे अजिबात नाही, फक्त गडचिरोलीमध्ये काही भागांमध्ये बोलली जाते. ओके. बातम्या आलाय ब्रिटिश काले आपली सह्याद्री फार्म आहे इंटरनॅशनल, याचे संचालक आहेत. मला एक भेट द्यायला भेट सांगले की ग्रेप ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी 1 मे असतो. तिथे शुक्रवार हा सुट्टी आहे. तो कार्यक्रम 3 मेला झाला. 1 मेचा कार्यक्रम 3 मे. कुठलाही कार्यक्रम परदेशामध्ये शनिवार रविवारी जिकडे त्या सुट्टी असतात तेव्हा, इथे शुक्रवार रविवार. काही दडवलंय का? उघडा पुस्तकं बाहेर काढून पाहिलं, काही पुस्तकाच्या विषयी काही सापडलंच नाही.
मग एक इंग्लिशच्या कॉपी त्याचं भाषांतर झालं इंग्लिशही समजत नव्हतं, पण ते पाहिलं त्याने. मग विचारलं याचं अरेबिकमध्ये नाही आहे का म्हणे. आणि असा अर्धा पाऊण तास चौकशी झाल्यावर हे सगळे सुरडकर वगैरे बाहेर जाऊन वाट पाहत होते. सगळे पॅसेंजर निघून गेले, आम्ही दोघंच अडकलेले. फोन आमचं चालत नाही, आपला इंडियन फोन तिथे चालत नाही. नाही काही करता येत नव्हतं, आम्हालाही काही करता येत नव्हतं. पण त्यांनी काही अडवलं नाही. तिकडे झाल्यावर आता त्यांना काही नाईलाजाने काही सापडलं नाही म्हणून सोडून दिलं. अरेबिक हिंदी जवळची नाही पुस्तक अरेबिक आपण हिंदी बोलत नाही. ते हिंदी म्हणजे आता धंद्याच्या दृष्टीने शिकतात, धंदा करायला. पण अरेबिकचा काही तसं सांगायचं. हे जे बाबांनी कशातून बाबांचं म्हणणं होतं की बाबांनी सगळ्या धर्माचा अभ्यास केला होता. ख्रिश्चन धर्मामधली करुणा त्यांना फक्त अपील झाली. म्हणायचं मी ख्रिश्चनिटीच्या विरुद्ध आहे, पण करुणा घेतली, त्यातून ती करुणा घेतली. की मदर थेरेसा वगैरे जे होत्या त्या रस्त्यावरती सगळे विकलांग म्हणा, जे निराधार असतील ते त्यांना होम्समध्ये टाकायचे. पण बाबांनी ते तेवढंच नाही केलं. बाबांनी हे जे विकलांग आणि भीक मागणाऱ्या लोकांमध्ये स्वाभिमान जागृत केलं. तुम्हाला काहीतरी काम करून तुम्ही जर नुसतं 2 वेळा पोट भरून कपडे दिले आणि काही माणसाला समाधान नाही. निर्मितीचा आनंद तो त्यांना आम्ही केला. अगदी उदाहरण सांगायचं झालं तर इकडे लेप्रेसीमध्ये बोटं नसतात, हळूहळू एक एक जखमा होऊन जातात, हाताला नाही, पायाला नाही. तुम्ही काय काम करू शकतो? तो नॅचरली म्हणणार आपण शेती, आता इथे तुम्ही लावली शेती, चिमण्या पाखरं घेऊन दाणे खातात, तर तू आवाज करून त्यांना उडवतो शिकशील, तर तुझं केवढं कॉन्ट्रीब्युशन आहे. असं त्याच्यामध्ये स्वाभिमान प्रत्येकामध्ये. भीक मागणं सगळ्यात वाईट आहे. त्याच्यातून आपण जर स्वाभिमानाने जगता आलं तर ते बाबांनी त्याच्यामध्ये त्यांच्यात सेल्फ कॉन्फिडन्स. म्हणून बाबांच्या कामाचं महत्त्व वेगळं आहे. मदर थेरेसाचंही तेवढंच मोठं आहे. सेवा करणं सोपं नाही आहे, त्या सगळ्या विकलांग लोकांची जखमा असलेल्या लोकांची. पण ते त्यांच्या येशूसाठी आहे, समजलं का? धर्मासाठी आहे. हा, धर्मांतर नंतरच आहे, पण ते येशूने सांगितलंय त्यांच्यावर तुम्ही उपकार करा म्हणजे तो आपोआप धर्म बदलतो. समजलं का? असं आहे ते. हा, ते सायकोलॉजिकल त्याचा परिणाम होतो. हा, तर बाबांनी ते नाही केलं. बाबांनी असं आहे की धर्म तुम्हाला पाळायचा तर ह्युमॅनिटी, करुणा आणि माणुसकी याच्यातून काम उभं राहिलं. आणि त्या 75 वर्ष त्या कामाला पूर्ण झाले. 49 साली बाबांनी रजिस्टर केलं. आणि बाबांची प्रेरणा अशी काही कोणी असं हे नव्हतं, धर्म नाही. गांधीजी बसून घेतली, पण गांधीयन नव्हते ते. गांधीजींनी ज्या चांगल्या गोष्टी सांगितल्या संस्था चालवायला, सार्वजनिक संस्थांचं संचालन कसं करायचं हे तंतोतंत पाहिलं. सार्वजनिक पैशाचा विनियोग कसा झाला पाहिजे, एकेका पैशाचा हिशोब रात्री झोपण्यापूर्वी लागला पाहिजे. किती खर्च झाला, किती शिल्लक आहे, किती डोनेशन दिलं, आणि मगच झोपायचं. तर हे सगळं त्यांच्या आयुष्यात त्यांनी खूप पाहिलं. त्याच्यामुळे संस्थेचं फाउंडेशन ज्याला म्हणतो आपण ते पक्क होतं, हे महत्वाचं होतं. पण संस्था अशी पण चालवत आहे ते गैर राजकीय, गैर धार्मिक आणि मीडियापासून दूर. बाबांनी कधी कोणाची खुशामत केली नाही, काही पत्रकारांना बोलवलं नाही, कधी प्रयत्न नाही, कधी काही नुकसान नाही झालं. त्या कंपॅशन मधलं आता यांनी काम सुरू केलं. असे लोक फार कमी आहेत आपल्या देशात म्हणजे ज्यांना गरज आहे असाही त्या प्राण्यांची सेवा करायला. आधी माणसांची आणि मग प्राण्यांची, दोघांनाही समान संधी पाहिजे. बाबांना काय होतं की निर्मिती झाली, त्याला मार्केट पाहिजे. सुरुवातीला चांगलं मेहनत करायची, जागा चांगली होती, पण इकडून माती आण, शेण खत टाकून वगैरे मग प्रोडक्शन आलं. बरोरा गाव 4 किलोमीटर, तिथे घेऊन जायचं बैलगाडीने. बसायचं तर कोणी घेत नव्हतं. मग भावाने काय आयडिया केली की एक दिवस बाबा जाऊन स्वतः बसले भाजी विकायला रस्त्यावर. तर मग भावाचे मित्र खूप होते, कारण बाबा वकील होते,
नंतर राजकारणामध्ये व्हाईस प्रेसिडेंट होते म्युन्सिपाल्टीचे. वकील साहेब जिथे बसले आणि परत संस्थाची आता पुष्कळी संस्था सुरू केली. तर फटाफट ते सगळे ग्राहक आले. त्यांनी बाबांकडून भाजी घेतली. नंतर ती फेकून दिली काय ते माहिती नाही. भीतीपोटी. पण बाबांना हे करायला त्यांनी भाजी. पण अशाने हळूहळू लोकांच्या मनातला गैरसमज दूर झाला. बाबा प्रयोग करण्यात खूप हे होते. ते काय करायचे की भाजी विकायला बसायचे आणि बाजूला इतर मळेवाले ठेवलेले ढीग. तुम्ही भाजी उचला तुम्हाला वाटेल तितके पैसे द्या, मी सांगणार नाही भाव. ते सगळे श्रीमंत लोक, त्यांच्या लक्षात आलं का इथे भाव भरत नाही तर रुपयाची भाजी 8 आण्याला घ्यायची. आजूबाजूचे ते मळे घरी व्हायचे आणि त्यांना राग यायचा. मग काय लावलाय बाबा तुम्ही आमच्या पोटावर पाय आणता का? हा तुमचा प्रयोग ठीक आहे, आमची भाजी खपत नाही. पण असे प्रयोग करून लोकांचे कम्पॅशन जागृत करावी, करून श्रमाचं महत्व लोकांना कळावं. आणि आपल्याला सगळं बटनावर माहित असतं, मिळतं. त्यामुळे श्रम काय आहे म्हणून ते श्रमसंस्कार छावणी तू केली ती अटेंड आधी. श्रमसंस्कार छावणीचं महत्व खूप जास्त आहे. श्रमदान नाही, ते श्रमदानात काय की त्याच्यात अहंकार आहे. दान दिलं तुमचे ते श्रम. आणि तो काय दान कसं असतं ते की तासाच्या आतमध्ये हाताला फोडा येतात आणि मग बसतो सावलीत जाऊन. आणि आम्ही दान केलं, श्रमदान. त्याच्यापेक्षा श्रमाचं महात्म्य कळलं पाहिजे, श्रमाचे संस्कार व्हावे. आणि आमच्या कुष्ठरोग्याबरोबर या पोरांनी काम करावं. त्यांनी किती काम केलं आणि आपण केलं तुलना करावी, समजेल आपण किती. बाजारात भाजी घ्यायची किंवा कोणाला नोकराला पडून आणली तेव्हा तुम्हाला कष्टाची कल्पना नाही आहे. हे प्रॅक्टिकल तिथे सोमनाथला शिकवलं. त्यातून खूप तरुण तयार झाले. तरुणांची फौज आहे अशी करून. बाबांचं दुसरं काय होतं की धर्माचं हे नव्हतं. सगळ्या प्रकारचे लोक त्यांना मोकळेपणाने घेऊन, कम्युनिस्ट होते, संघवाले होते, समाजवादी, त्यांना ते सगळं एकत्र येऊन त्यांना आपापल्या भागात आपापल्या परीने कामं करणारे असे असंख्य तरुण आहेत. तर हे एखादाच माणूस असा होऊ शकतो. आणि काही अर्थात त्यांना साथ दिली. श्रम यही श्रीराम हमारा, श्रम ही श्रीराम हमारा. म्हणजे आमचा देव तो. ते आता ते म्हटलं तर काही लोकांना राग येईल, श्रीराम का नाही, श्रम ही अल्लाह आहे आम्हाला. श्रम यही अल्लाह. हो नाही का, कुठल्या शब्दाला आता ऑब्जेक्शन. हा त्याच्यातलं मागची भावना नाही समजून घ्या. हा तर वर्क इज वर्शिप, श्रम ही पूजा आहे. ते आता खरं ती दंतकथा किंवा असं आहे. खरं काय होतं की कुष्ठरोगाचे जंतू किंवा कुष्ठरोग हा माणूस सोडून दुसऱ्या कुठल्याच वेळेला होत नाही. तर ह्याच्यात औषधं आपण तयार करण्यासाठी माणसाचे जे रोग आहेत ते आपण प्राण्यांवर गिनीपीज वगैरे आहे का ते प्रयोग, प्राण्यांमध्ये ते प्रयोग डेव्हलप करायचे. ट्युबरकुलोसिस नंतर त्याच्यावर ते औषधाचा प्रयोग करायचा. आणि मग त्याच्यावर काय परिणाम दुष्परिणाम होतात त्याचा स्टडी करायचा. आणि मग तो डोस स्टँडर्डाइज होतो. इतक्या वजनाला इतकं औषध दिलं पाहिजे. आणि मग काही माणसांना तयार करायचं, व्हॉलंटियर्स. हे प्रयोग करायचे आपल्याला आणि मग मार्केटमध्ये येतील. हे तर चांगलं. तर हा कुष्ठरोगाचे जंतू किती जनावराला टोचले म्हणून कोणाला कुष्ठरोग झाला नाही, फक्त माणसांना होतं. डायरेक्ट माणसावर प्रयोग कसे करायचे. म्हणून बाबा म्हणाले तुम्ही मला जंतू टोचा, मला जर कुष्ठरोग झाला तर माझ्यावर प्रयोग. अशी ती करा. कारण हे स्कूलच्या बुक्स मध्ये कुठेतरी वाचण्यात आलेलं आहे की बाबांनी हे स्वतःलाच इंजेक्ट करून घेतलं होतं आणि त्यांना काहीच झालं. कोविडच्या व्हॅक्सिनचं जे ट्रायल घ्यायची होती ते बाबांच्याच प्रेरणेने जे भारत जोडो मध्ये आमचे तरुण होते, अनिल सारखे जसे धावत गेले आमच्यावर करा प्रयोग. कोविशिल्ड वगैरे त्यांनी घेतला. असं ते कोणीतरी एक जर पाहिजे प्रेरक, ज्याच्यामुळे माणसाचं जीवन बदलायला प्रेरणा. पण बाबांनी जाहीर केलंच होतं की माझं शरीर तुम्ही वापरा. वापरा जाहीर केलं आणि ते वापरलं का हा दुसरा प्रश्न. नाही वापरलं नाही. बाबांची हिंमत ती आहे. पण ते जसं बाबांनी मल्लयुद्धात एक कुस्ती जिंकली होती आणि मग ते किल्ला लावायचा असतो मेडल. ते मल्लयुद्धाच्या लंगोटीवर ते गेले पुढे माझ्या छातीला टोचा म्हणून किल्ला लावा. काल तुम्ही मला लावलं होतं ते कापडाला टोचलं.
ते माझ्या स्किनमधून ती पिन घालून बिल्ला लावा. ती हिंमत बाबांची. ते लावायला लावला होता तो. लावला होता ही गोष्ट अर्ध सत्य. मी बाबा लावणारा कसा लावेल, हा त्याला लावता तर थरथर हात कापेल तो. पु ल देशपांडे गेले किंवा सतार वाजवणारे होते किंवा अन्य ते लक्ष्मण देशपांडे, वराड चाललं, लता मंगेशकर, तर एवढे सगळे लोक जमा होणार 2 वर्षांनी. त्यांचं मनोरंजन करायला दिग्गज लोकांना बोलवायचं. डॉक्टर जगन्नाथ मानेंनी जेव्हा हेमल कसं बघितलं, त्यांना असं वाटलं की नुसतेच प्राणी नाही, इथे बाकीच्या कामाचं पण प्राणी जास्त प्रसिद्ध होते आपल्या नेगल पुस्तकामुळे. ते नेगल वाचूनच आले होते. हा, जेव्हा आले ते नेगल वाचून आले. आणि त्यांनी पाहिले हे तर काही कामच नाही आहे, खरं काम आहे शाळा, दवाखाना, लोकांचा विकास आदिवासी. म्हणून ते अमेरिकेला त्यांनी एक अशी डॉक्युमेंटरी तयार केली. त्या कमिटीला सांगितलं की यांना बोलवा. ते 2003ला आम्ही पहिल्यांदा जाहीर सभेमध्ये ते असं भाषण नाही दिलं, मुलाखत होती. अपर्णा वेलणकर. अच्छा, सर अजून कोणाला अजून सर साऊंड ट्रीटेड रूम आहे. आपल्याला ज्ञातच असणार आहे. मी इथे ऑडिओलॉजिस्ट म्हणून काम करतोय मागच्या 10 वर्षापासून. आणि आमच्या मातोश्रींनी चालू केलेली ही संस्था आहे. आमच्या सासरे बरोबर आपण आलात, त्यांची मुलगी तन्मयी. तर इथे सर सगळी जी मुलं येतात सगळी बिलो पॉवर्टी लाईन मधनं, अगदी झोपडपट्टीमध्ये आम्ही सर्व्हे करतो 1991 पासून. आणि सगळ्या मुलांना इथे घेऊन येतो. आज 108 मुलं आहेत जी इथे शिक्षण घेत आहेत. आसपासचे पूर्ण नाशिक जिल्ह्यातली मुलं आहेत याच्यामध्ये. रेसिडेन्शियल नाही सर, आपली अनिवासी शाळा आहे. आणि ज्यांना निवासाची गरज आहे त्यांच्यासाठी एक वेगळा आपला 2 BHKचा फ्लॅट आहे. तिथे ती मुलं निवासाचं आपण त्यांना सोय करतो. त्याचबरोबर पुढे पुनर्वसनाचे जे त्यांचे काही गोष्टी असतील त्याच्यासाठी आपण मदत करतो. पण सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे अर्ली डिटेक्शन सेंटर आहे. अर्ली डिटेक्शन सेंटरमध्ये अगदी 24 तास जन्मलेलं बाळ जे आहे त्याची आपण हिअरिंग टेस्टिंग करतो. आणि दिवसाला आपल्याकडे 3 ते 4 बाळ येतात, त्यांचं आपण निओनेटल हिअरिंग स्क्रीनिंग चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे एक मदत अशी झाली की जो संख्या जी 68-70 होती त्या जवळपास 108-109 वर आलेली आहे. आणि त्याच्यातनं बरेच विद्यार्थी जे आहेत ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे कानाचे श्रवण यंत्र असेल किंवा कॉक्लिअर इम्प्लांटची सर्जरी असेल हे अफोर्ड करू शकत नाही. मग त्यासाठी आपण खास जी श्रवण यंत्र आता पण बघितलेली आहेत, जी वेटिंगवर आहेत, त्यांच्यासाठी श्रवण यंत्र उपलब्ध करून दिली फ्री ऑफ कॉस्ट. आणि जी श्रवण यंत्र आहेत सगळी ती 12 चॅनल 16 चॅनलची हिअरिंग एड्स त्यांच्या श्रवण रसानुसार आपण त्यांना दिलेली आहे. त्यांना सगळ्यांना फिट केलेली आहे. आणि इथे म्हणजे जसलोकच्या VIP वॉर्डमध्ये जी पेशंटला ट्रीटमेंट मिळते ती सेम ट्रीटमेंट इथे विद्यार्थ्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हो, रिसाउंड. हे हॅन्सेटन म्हणून रेड आणि ब्ल्यू. DMH काय करतात. केंद्राच्या
इतिहासात अतिशय सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा आजचा दिवस आहे. आणि आपल्यामध्ये स्वतः म्हणजे परत मला स्वतःला शिक्का काढतोय, आपल्या सगळ्यांमध्ये आज उपस्थित न राहावं म्हणून आमच्या मातोश्रींनी हा एक छोटासा उपक्रम तयार केला. मला वाटतं हिमालयाची उंची असलेला असा आपला उपक्रम आहे आणि अतिशय ठेंगण्या पठारावर आम्ही आहोत. आणि मला असं वाटतं की हे पठार जे आहे थोडं थोडं आम्ही त्याच्यामध्ये भर घालून मोठं करण्याचा प्रयत्न करतो आहोत. 108 विद्यार्थी आज या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. 23 जण आज वेटिंगवर आहेत आणि कुठेतरी एक्सपान्शनच्या दृष्टीने आम्ही छोटा प्रयत्न करतोय. लहानपणापासून स्केचेस काढायला आवडतात आणि हे चित्र काढायला आवडतं आणि बघितलं कुठून चित्र बघितले कुठे टीव्हीवर मोबाईलवर बघितलेला मोबाईलवर बघून सईचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. त्यांची डॉक्टर आहेत का प्राण्यांची डॉक्टर आहेत? माणसांचे डॉक्टर आहेत, माणसांचे डॉक्टर. परिस्थितीने अनाथ प्राणी आपल्याकडे येते, छोटे छोटे ते मायेने वाढवले आणि ते आपल्या घरातले सदस्य झाले. आपल्या घरामध्ये मोकळे वाढत होते. तुमच्याकडे वेगवेगळे प्राणी आहेत, त्याच्यातला सर्वात आवडणारा प्राणी कोणता? वेगवेगळे प्राणी आहेत. आवडतं कोणतं? मला कोणता प्राणी? कठीण प्रश्न. सगळेच आपल्या मुलासारखे वाढले. रोज मी भेटायला जातो म्हणजे धावत येतात. आता ते सकाळी बागा निघून फिरायला जातो मोकळे. आपल्या शेतामध्ये मोकळे फिरायला सकाळी. आमची ताई दादा भांडण करतात, तर तुम्ही दोघं भांडण करतात का? त्यांचं म्हणणे मी आणि तन्मय खूप भांडण करतो, तसं तुमच्या दोघांमध्ये कधी भांडण होतं का? उत्तर कोणाकडून पाहिजे? माझ्याकडून. तुम्हाला वाटतं का भांडण करतो?
गुण कोणता असेल? कठीण प्रश्न आहे. त्यांच्यामध्ये सगळ्या प्राणी मात्रांबद्दल आणि सगळ्या देशांबद्दल करुण आहे तो त्यांचा सगळ्यात विचारू जे तुम्ही सांगायचे तोच साईनी करतो तर तो विचारतो तुम्हाला हे घेतलंय का एक येतंय का असं विचारतो. काय किती येते काळजी कशी घेतात? मुलं घरी राहतात, मुलांची काळजी घेतात आई वडील. छान ठेवायचं त्यांना, त्यांचं स्वच्छ करायचं, खाऊ घालायच्या हाताने वाघाला. शाळेत घेऊन शाळेत घेऊन शेतात घेऊन देतो वाघ. तुमच्याकडे आमच्यासाठी शाळा आहे का? हा रे म्हणूनच मला घरी यायला सगळं वाटतं. आनंदवनामध्ये मी तुम्हाला टीव्हीवर बघतो, तुम्ही पाण्यामध्ये उभे राहतात, हे खरं आहे का? पण कसं कसं करायचं, कसं उभं राहायचं ते सांग. तर पहिले मग श्वास रोकायला त्याची प्रॅक्टिस करायची. सराव प्रॅक्टिस करायची, श्वास रोखण्याची आणि ते वाढवत जायची आपली जी क्षमता असते. किती सेकंद मग पाण्यामध्ये बराच वेळ मिळतो, दिवसातून करायला वेळ मिळतो काही नाही. तुमच्याकडे किती गाड्या आहेत? तुमच्याकडे किती गाड्या आहेत? आमच्याकडे स्वतःची एकही गाडी नाही, आमच्या नोकरीच्या गाड्या आहेत. गाडी नाही, संस्था सायकल गाड्या आहेत. सायकल आहे, सायकल रोज चालवतो सायकल. तुमची बाबांची मोटरसायकल आहे ना, तशी नाहीये, सायकल आहे, गाडी पण नाही. आणि झालं ती आजी 78 वर्षाची.
नमस्कार, माझं नाव डॉक्टर अभिषेक पिंपळेकर. मी MD मेडिसिन आहे आणि सध्या अपोलो हॉस्पिटलला काम करतो. हो, नाशिकला. तर सगळ्यात आधी हा तुम्हाला भेटण्याचा दुसरा योग आहे. कारण 2017 साली ज्या वेळेला क्रिटिकल केअर कॉन्फरन्स झाली होती त्यावेळेला तुमच्या दोघांची प्रकट मुलाखत डॉक्टर दुबे सरांनी घेतली होती. तर त्यावेळेला लांबूनच तुम्हाला बघितलं होतं. कारण ऑब्विसली बिकॉज ऑफ या सगळ्या गोष्टीमुळे तुमच्याशी काही बोलण्याची संधी मला मिळाली नाही. पण आज ही संधी सोडायची नाही असं मी ठरवलं होतं. तर सगळ्यात आधी माझ्या मनापासून तुम्हाला नमस्कार की आज पुस्तकांमार्फत आणि TV मार्फत आम्ही तुमचं काम बघत आलेलं आहे आणि तुमचं खरंच अभिनंदन करावं असं वाटतं मला. तसं बघितलं तर मी पण नागपूरचाच, माझा आजोबा सगळं नागपूरचं. डॉक्टर कडासने माझे आजोबा होते. जी, मी त्यांचा नाव शिक्षक म्हणून अत्यंत जी जी जी. तर सगळ्यात आधी तर तुम्ही आज आलात आणि समनंकर मॅडमचं काम, तुमचं काम आज तुम्ही जे समाजाला योगदान दिलं आहे ते खरं तर शब्दात व्यक्त करणं मला नाही वाटत कधी कोणाला तरी शक्य आहे. कारण आजही या मुलांसाठी जे काही पण आज त्या करता आहेत आणि पुढेही करत राहणार आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. सर, माझे तुम्हाला 2च प्रश्न आहेत की सध्याची परिस्थिती म्हणजे आज आपण ज्या मानसिकतेत आणि ज्या युगात जगतो आहोत, म्हणजे जिथे आमचं दुकान दिसावं, आमच्या जाहिरात दिसावी म्हणून समोरचा 100 वर्षाचा वटवृक्ष एका रात्री तोडण्यात येतोय, म्हणजे ही मानसिकता. तर या मानसिकतेशी कसं कोपअप करावं? कारण कधी कधी खूप अस्वस्थ व्हायला होतं की आजही आपण ज्या वेळेला गाड्या आम्ही चालवतो त्यावेळेला ज्या वेळेला दूरवरपर्यंत जाणारे ते डांबरी रस्ते दिसतो तर उन्हामुळे लिटरली त्यांच्यातून आम्ही वाफा बघतो. सो या परिस्थितीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे किंवा एक शहरात राहणारे नागरिक म्हणून तुम्ही आम्हाला काय सांगाल? आणि दुसरी गोष्ट की आज मी मुलांना उत्तर देत असताना तुम्ही सांगितलं तुमचं वय 76 आणि मॅडमचं वय एवढं आहे आणि 50 वर्षापासून तुम्ही काम करताय, म्हणजे 25 ते 30 वर्ष वयोगटाचे असल्यापासून तेव्हा तुम्ही काम सुरू करणार. मला असं वाटतं की या वयोगटात असताना माणूस करिअरचा विचार करतो, घराचा विचार करतो, सेटलमेंटचा विचार करतो. असं काय झालं की आज तुम्ही दोघांनी स्वतःला या सगळ्या कार्यात डेडिकेट करण्याचा निर्धार केला आणि तो निर्णय तुम्ही कसा घेतला? सर, एवढे 2 प्रश्न माझे आहेत. आपल्या गरजा किती वाढवल्या बिलकुल मुद्दा आहे. पर्यावरणाचा आपण इतका नाश केलेला इम्बॅलन्स झालाय. तुम्ही रोज बघा की हेमंत पाऊस आहे आज असे झालं. आता जोरदार पाऊस पडतोय, कडक ऊन पाहिजे तिथे पाऊस पडतोय. आणि ब्राझीलमध्ये कालची बातमी महापूर आलेला आहे आणि शेकडो लोक. हे जे डिझास्टर जे आपण पाहतोय, जोशीमठ तुम्ही मागे नाही का तिथे डोंगराचा कडा पडला तिथे खाली चालला. तर हा इम्बॅलन्स विकासामुळे व्हायला. विकास आणि पर्यावरण याचा गती आपण याचा विचार करून कामं केली नाही. लोकांना रोजगार मिळायला पाहिजे, लोकांना सोपं झालं पाहिजे सगळं. पूर्वीच्या काळी हिमालयात लोक रिटायर झाल्यावर पायी जायचे. आता पिकनिक म्हणून ते 4 लेन करा, 8 लेन करा, पैसे खर्च केले की तुम्हाला ते 40 धाम त्याची गरज नाही आहे. आपलं चांगलं काम केलं तर आपल्या घरीच 40 धाम आहे. चांगल्या कामाचा तुम्ही जर पाठपुरावा केला तर तिथे जाऊन आपल्या त्याची आशीर्वादाची गरज नाही. अशी बाबांची शिकवणी ती बरोबर आहे. त्याच्यावर त्या पद्धतीने आम्ही जगलो आणि आम्ही चांगल्या समाधानाचे जीवन आता वाट पडतोय जेव्हा जायचं तेव्हा. पण तिथे परिपूर्ण जीवन आम्ही जगलो. याचं कारण ते काय? कारण आमच्या गरजा कमी. आम्ही रॅट रेस मध्ये नाही गेलो. तुम्ही म्हणतो की करिअर कासाठी तिकडे गेलो तर तिच्यासाठी तो प्रॉब्लेम होता. माझा तर ठीक आहे, काही बाबांचे संस्कार होते आहे ना, ते बाबांचं घर म्हणजे त्यांचं ते ट्रान्सफॉर्मेशन होतं. जमीनदाराचा पुत्र असताना इकडे दुसरं कोण काढायला खूप वेगळे दिसत. लोकांना असं माहित नव्हतं की म्हणजे जमीनदाराचे पुत्र काय करतात. त्यांनी केलं होतं सगळं. सरकारने सगळं पूर्ण भारत शिकारी करणे खूप उपभोगले त्यांनी. आणि नंतर स्वातंत्र्य त्यावेळेला एक मोठं कारण होतं तरुणांना प्रेरित करण्याचं. बऱ्याच तरुणांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला
गांधीजी होते, सुभाषचंद्र होते, भगतसिंग, ज्याला जसं वाटलं तसं पण स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी एक कारण होतं. आता काही कारण वाटत नाही लोकांना. आता काही कारण नाही. हे कारण घेतलं पाहिजे की पर्यावरणाचा नाश केलेला आहे, त्याची हानी भरून काढता येईल आपल्याला. तुम्ही म्हणता असं उन्हात जातो, आम्हालाही माहिती, आम्ही मराठवाड्यात गेलो होतो, आम्ही आमचा डबा आपल्या बरोबर घराघरी बसून डबा खाऊया म्हणलं, झाडच नाही. ही परिस्थिती आपणच निर्माण केली. इतक्या वाढत गेलं, एका घरावर आपलं समाधान आहे, दुसरं फार्म हाऊस, आणखी कुठेतरी फ्लॅट या गावात घ्या, त्या गावात घ्या, असं करून लोकांनी आपल्या इतक्या न्यूज वाढवल्या आहेत. ऍक्च्युअली खरं म्हणजे असं आम्ही पाहतो की त्यांनी ते 4-4 फ्लॅट घेतले, ते क्वचित कारण होतं. त्यांनी वर्षात एक दिवस पण नाही जाऊ शकत, कारण इकडचं आपलं काम सगळं बुडतं. काय असताना आपण एवढे नाव करायला पाहिजे. याच्यातून जर बाहेर पडता आलं तर ती देशाला मदत, आपल्या पर्यावरणाला म्हणजे गांधींनी तेव्हा सांगितलं नीड आणि ग्रीड त्याच्यामध्ये फरक आहे. त्या काळची परिस्थिती, पण आता टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर करतो. किती आपण वाहवत जायचं त्याच्या आहे. मेडिकल कॉलेजमध्ये आम्हाला खूप चांगलं वाटतं. मुलांना आमच्या ही संवाद करायची इच्छा आहे. मी सगळ्या मेडिकल कॉलेजला गेलो, मुंबईचे ते पाचही मेडिकल कॉलेजेस, एम्सला आहे किंवा IITs, IIM, इथे जे श्रीमंतांची मुलं अत्यंत बरेच पैसे देऊन पण शिकतात, 40 लाख 25 लाख फी आहे. पण तरी त्यांना असं उत्सुकता आहे की आयुष्य कसं 50 वर्ष आहे काम चालू आहे. ही चांगली गोष्ट आहे की तरुणांमध्ये अस्वस्थता आली आणि त्याला दिशा द्यायला. मेडिकल कॉलेजमध्ये मी सांगतो, तुम्ही जे पुस्तक वाचले की नाही माहित नाही, त्याला देणाऱ्याला धमक्या दिल्या होत्या. आमचा मित्र आहे कैफियत नावाचं पुस्तक आहे, की गैरप्रकार आपल्या व्यवसायाचे ते स्पष्टपणे त्यांनी डिपार्टमेंटमध्ये दिलेले. पॅथॉलॉजीला व्हेंटिलेटर विषय चुकीचा वापर करायचा, मेला तरी चालू करायचा, पैसे मिळतात आणि मग जरूर नसताना तुम्हाला दिले तरी इन्व्हेस्टिगेशन चुकीचं आहे, तुम्हाला पॉझिटिव्ह काढून दिलं, ऍडमिट केलं. तर हे चालू आहे बेटा. तर मेडिकल कॉलेजच्या मुलांना मी सांगतो की हे तुम्ही वाचा पुस्तक, त्याच्यामध्ये सगळं म्हणजे रेग्युलेशन नव्हता वाचा. आणि याच्यातल्या काही गोष्टींमध्ये तर तुम्ही एथिकल प्रॅक्टिस कुठेही करा. त्याच्यासाठी की आमच्या तिथे जंगलात जायला काही असं नाही, तुम्ही शहरात राहून करू शकता. काही जणांनी डॉक्टरांचे पण त्याचे आर्टिकल आहे की त्यांनी एथिकल प्रॅक्टिस केली, त्यांचा चांगला आहे, कार्य चांगलं जीवन जगतात आहे. असे आहेत तर तुम्हाला माहिती, तुम्ही ज्या व्यवसायात प्रत्येक वेळेला गैरप्रकार केलेच पाहिजे असं भान नाही. तर या मुलांना माझं सांगणं हे या प्रकारे जर घडला तर आमचे चित्रपट निघाला होता. तर सिंहगड कॉलेजची मुलं त्यांच्या मुलांनी त्या प्रवेशासाठी कोट्यवधी रुपये दिले नाही का प्रवेशाला, पण ते हेबल कशाला चित्रपट बघून. तर आम्ही काय करावं, आमच्या बापाने काय खर्च मला वाटलं आमच्या अल्पबुद्धीला असं वाटतं की त्यांनी खर्च केला नाही, त्याच्याकडे नोटा होत्या, त्यांनी तुला कर्जावर नाही दिली, त्याची परतफेड केली पाहिजे, त्याचं टेन्शन नको घेऊ. एथिकल प्रॅक्टिस करून काही हरकत नाही, कुठेही कर. एकदम त्याला जरा बरं वाटलं, काहीतरी मार्ग मिळाला. त्या रेसमध्ये एकदा पडला तर मग बाहेर पडणं भेट नसते. मला त्याची जास्त अनुभवी आहेत, पण असे खूप डॉक्टर मला माहिती आहे की जे एथिकल प्रॅक्टिस करतात. आणि दुसरी मनात अजिबात काही सामाजिक कार्य करायचे. नागपुरातच वाढली 200 मुलं त्यावेळी बाहेर वेगवेगळे सगळे शौक आणि त्याच्यातच ती रंगली योगायोगाने त्या विजी करताना आमची ओळख झाली. मग प्रेमामध्ये जेव्हा पुढचा विचार करत नाही, जंगल म्हणजे रोमॅन्टिकच वाटतं, चांगलं असतं. आधी मुलं लोक जंगलातच जातात, 150 वर्ष राहावं लागले तेव्हा माहीत नव्हतं. तरी दिलेल्या शब्द पाळायचा म्हणून हे प्रकल्प असा हा तिने कॉम्प्रोमाइज केलं होतं. कॉम्प्रोमाइज खूप मोठा, सगळे 199 तुमच्या भाषेत
नाशिकला सरपंच नाही तिकीट आहे ते पण वाढले. 4-5 डॉक्टर्स शहरात आहेत, नागपूरला आहेत, परदेशात आहेत. मनाचा निर्णय असला घटस्फोट घेऊन जाता यायला नाही का, नाही राहत नाही म्हणतात नाही. आणि स्पेशली प्रॅक्टिस खूप चालू आमच्या परिस्थिती दुसरं काही वाटत नाही. आणि स्पेशली इतके पैसे मिळतात ते करता आलं. निग्रह आपण शब्द दिलाय तो पाळायला पाहिजे. पण एकाच माणसाचे 2 प्रश्न झाले म्हणून मी लिबर्टी घेतो की अजून एक प्रश्न शेवटचा विचारतो सर. मला असं वाटतं की अभिषेक सरांशी माझं याविषयी बोलणं झालं. सर, आपली 3री किंवा 4थी पिढी या सामाजिक कार्यामध्ये आहे. ते आम्ही बघतो की आमची 3री पिढी या समाज कार्यामध्ये आलेली आहे. सर, आधुनिकतेकडे पण आपण जातो, काही गोष्टी ज्या आहेत त्या बदलता पण आहेत, जुन्या गोष्टी आहेत त्या चेंज पण करायच्या असतात. आणि या बाबतीमध्ये सर तुम्ही 3ऱ्या पिढीला किंवा पुढच्या पिढीला मार्गदर्शन कसं करायचं? टेक्नॉलॉजी आता आली आहे, आमच्या वेळेस तर गेलंच नव्हती, पण टेक्नॉलॉजीचा वापर करून योग्य तो वापर करून खेड्यापाड्यामध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे. तुम्ही IIT मुलांना सांगतो, तुम्ही जाऊन खेड्यामध्ये जाऊन काम करायला तुम्हाला तेवढं फॅसिलिटी मिळणार नाही. पण तिथे राहून रिसर्च करून खेड्यामध्ये लोकांना आपल्या उपयोगी काही यंत्रज्ञान करता येईल का, लोकांस तुम्ही रिसर्च करणार, तुम्हाला ब्रेन आहे, ही सुद्धा एक खूप मोठी मदत आहे. समाधान करू शकतो. अशा पद्धतीने आपण शहरात राहून सुद्धा कामं करू शकतो. त्याचा हा विचार पाहिजे मनामध्ये की आपले बरोबर अजून एक DPL झाला म्हणतो शब्द मला पाहिजे. लाजिरवाणा आहे DPL, लोकसंख्या त्याची संख्या 30 कोटी, आदिवासी आमची संख्या 10 कोटी. मला एकाने प्रश्न विचारला होता की तुम्हाला पुढच्या जन्मात मिळालं तर काय करायला आवडेल. इतकं चांगलं काम केलं, मला हे काम खूप आवडतं, पण असंच परत त्यांनी गरीब राहावं, त्यांच्यावर अन्यायावर आपण काम करावं असं नाही. परिस्थिती बदलली पाहिजे, तोपर्यंत बदलायला पाहिजे. शेवटचा जवळ प्रश्न आहे की ट्रान्सफॉर्मेशन, बाबांची पिढी, तुमची पिढी आणि त्यांची पिढी, पुढची पिढी येते, तर तुमच्यामध्ये हा चेंजेस ट्रान्सफर करताना काही संघर्ष झाले होते की ही टेक्नॉलॉजी तुमच्या काळातली होती तशीच वापरल्या पाहिजे, पुढच्या पिढी ती वापरू नये. आम्ही काय केलं, जसं मुलं गावाला आली, आपण आले, ते मोठ्या डॉक्टर आहे, आणि आधी आमच्या बरोबर काम करायचं. लग्न झालं, बायको आली, ती पण डोळ्याची. आणि जेव्हा आम्ही बघितले की यांनी पुरेशा डिव्होशननी काम करतात, आम्ही काही सांगत नव्हतो, कधी अडचणीचे विचारायचे एवढंच. आणि एकदा समजलं की यांचं डिव्होशन आमच्या इतकंच आहे, फक्त काम करण्याची पद्धत बदलली टेक्नॉलॉजीमुळे. प्रत्येक माणूस हा वेगळाच असतो. पण ते समाजासाठी त्याचे करता येईल हे खूप महत्वाचं आहे. दुसरं की साधेपणा ही आमची ताकद असं मी म्हणतो. या सिम्प्लिसिटीने साधे राहणं खूप कठीण असतं. एकदा नाव झाल्यावर आणखी कठीण असतं. ती ताकद आहे. आमची पुढच्या पिढी काहीतरी चड्डीपडी किंवा दवाखाना करतो डॉक्टर, डॉक्टरांकडे संतोष नाही. ते लॉंग टर्म संस्कार आहे, सांगून नाही. गावांताईचं जीवन बघून आम्ही बदललो. आमच्या बरोबर आमच्याकडे शिकली, त्यामुळे त्यांना सगळंच माहिती आहे काय गावात असे. आमचं ते थोडंसं म्हटलं आहे की उक्ती आणि कृती ते स्टेजवर एक बोलायचं आणि घरात वेगळं वागायचं, याच्यामध्ये फारसा फरक नसावा. जे तुम्ही समाजाला बोलता ते घरामध्ये ते अंमलात त्यांना कमीत कमी, त्याच्यामध्ये फारसा फरक नसावा. मग त्या मुलांवर परिणाम होतात. काय
आले पुढे सर. वंदे मातरम मित्रांनो, रात्रीचे 10 वाजलेले आहे आणि आम्ही आता आहोत नाशिक रोड. आपण माझ्या मागे नंदा काकी आमटे माझ्या मागे उभे आहेत आणि त्यांना आम्ही सी ऑफ करायला इथे आलेलो आहोत. वैशाली आहे, सूर्यकांत आहे, डॉक्टर साहेब पण आहेत, 8 लोक इथं जमा झालेली आहे. आज खरोखर वाटलं नव्हतं कधी की आयुष्यात ह्या महानुभावांचं भेट होईल, त्यांचे विचार ऐकायला मिळतील. पण आज तो चान्स माझ्या नशिबाने मिळाला आणि आज अक्षरशः पूर्ण दिवस मी त्यांच्याबरोबर होतो. तर मजा आली. एवढे साधे, एवढे सिंपल आणि कमीत कमी गरजा असणारे एवढे मोठे लोक आज पण ह्या 2024मध्ये आहेत. कमाल वाटते. म्हणजे आपल्या गरजा इतक्या आहे की इथं कधी ती लिस्टच संपत नाही, ती लिस्ट कधी पूर्णही होत नाही. पण हे लोक इतके कमी गरजांवर, इतके कमी त्यांना डिमांड आहे आयुष्यापासून, तरी इतकी आनंदी आहे की बस. मी येतो एक भैया मोठा संतोष आणि एक जोड पाहिला आणि त्यांना तर आता प्रकाश भाऊ आमटे आणि मंदाकिनी काकी दोघं गाडीत बसत आहेत. त्यांना सोडायलाच कमी 15-20 लोक आहेत. हा, हे प्रायव्हेट आहे. हां, नंतर बसतो आम्ही. सगळं सामान घेऊन तुम्ही खाली उतरा पहिले. 2 मिनिटं थांबतोय. चल चला चला खाली तिकडे येतो. दरवाजा देतो. तुम्ही बसून जा, नाही इथून खिडकीतून टाटा करा. घ्या बसून. चला येतो बघा. हो येतो का की? हो, बाय बाय. चला भेटू लवकर. जा बाबा, मध्ये जा. अरे कुठे गेलं? गेलं का? सॉरी.